मंडळी काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेलं एक विधान ज्यानं अचानक संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. पेट्रोल वाचवा, अनावश्यक प्रवास टाळा, वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करा. हे आपण ऐकलंच. पण त्यानंतर देशभरात पेट्रोल वाचवण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी इतकं उदान आलं की सगळीकडे पेट्रोलसाठी लांबच्या लांब रांगा लागायला लागल्या. कुठं कुठं तर चक्क पेट्रोलवरून हाणामारी देखील बघायला मिळाली. या सगळ्या परिस्थितीचं एक कारण होतं, ते म्हणजे मध्य पूर्वेतलं अमेरिका इराण युद्ध आणि इराणने बंद केलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी. मिडल ईस्ट मधल्या युद्धाचे पडसाद आता भारतावर इतके भयंकर पडू लागलेत की कच्च्या तेलाच्या किमती आता खतरनाक उसळू लागल्यात. रोजच्या रोज पेट्रोल डिझेलचे दर वाढायला लागलेत आणि सामान्य माणसाच्या खिशावर महागाईचा पहिला वार व्हायला लागलाय. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यात देखील 26 मे पासून 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. पुण्यातली ही जमावबंदी नेमकी का लागू करण्यात येत आहे? हा निर्णय फक्त सुरक्षेचा निर्णय आहे की देश एखाद्या मोठ्या संकटाच्या दिशेने जातोय? पुणे महानगरपालिकेने नागरिकांना काय सूचना दिल्या आहेत? भारतात लॉकडाऊन लागण्याची तयारी सुरू झाली आहे का? यात सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी. मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आमचं विशेष भारी चॅनल खास तुमच्यासाठी आणि तुमच्या आसपास जे कोणी 10वी-12वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ऑनलाईन करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आपण घेऊन आलेलो आहे. 10वी-12वी नंतर नेमकं काय करायचं, कोणत्या क्षेत्रात नेमक्या कोणत्या संधी आहेत, भविष्यात कोणत्या क्षेत्राला स्कोप असणार आहे, करिअर कसं निवडायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं तज्ज्ञ देणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही जी एक जॉईनिंगची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. बाकी आता वळूयात आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे. तर बघा मंडळी, पुणे शहरात 26 मे पासून लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशांमुळे सध्या नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? सरकार काही मोठ्या संकटांची तयारी करतंय का? पेट्रोलच्या वाढत्या दरांचा आणि या आदेशांचा काही संबंध आहे का? तर मंडळी, गेल्या काही दिवसात देशात घडणाऱ्या घटनांकडे पाहिलं तर या प्रश्नांना अचानक महत्व प्राप्त झालंय. मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक बाजार हादरलेला आहे. जगात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं भारतात पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. आणि त्याच घडामोडींना अनुसरून दुसरीकडे अनेक शहरांमध्ये प्रशासनाकडून खबरदारीचे आदेश जारी होताना दिसत आहेत. त्यामुळे आता सामान्य नागरिकांमध्ये देशात नेमकं काय सुरू आहे याबाबत संभ्रमाचं वातावरण तयार व्हायला सुरू झालंय. सगळ्यात आधी पुण्यातील जमावबंदीच्या आदेशांकडे पाहिलं तर हे आदेश माध्यमांच्या माहितीनुसार कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि इंधन वाचवण्यासाठी दिलेले आहेत. सध्या भारतातली परिस्थिती पाहता काही अहवालांनुसार भारतात एकूण 40 दिवसांचा पेट्रोल साठा शिल्लक आहे. त्यामुळे पेट्रोल साठे आणि त्यांची तस्करी रोखण्यासाठी महानगरपालिकेनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यासोबत पुण्यामध्ये भर दिवसा हत्या होताना दिसत आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण झपाट्याने वाढल्याचं दिसून येत आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर जमावबंदीचं आणखी एक कारण म्हणजे बकरी ईद. मंडळी, बकरी ईद या सणानिमित्त पुण्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं हे आदेश दिले आहेत असं माध्यमांमध्ये दाखवलं जात आहे. त्यामुळं पुढील 14 दिवसांच्या काळात सभा मिरवणुका घेण्यास पुण्यात सगळ्यांना बंदी असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यात हा जमावबंदीचा आदेश देण्यात आला. पण मंडळी, भारतात जेव्हा काही संकट येणार असतं त्यावेळेस हे कलम 144 अंतर्गत आदेश लागू केले जातात. या कलमांनुसार एखाद्या भागात शांतता भंग होण्याची शक्यता, दंगल, तणाव, मोठ्या प्रमाणावर गर्दी किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती असेल तर प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात निर्बंध लागू करू शकतं. त्यासोबत मंडळी, पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलनं, मोर्चे, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गर्दीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासन आधीपासून सतर्क होतं. काही ठिकाणी वाहतूक कोंडी, वाद, ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेचे प्रश्न देखील निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी अनेक वेळा या जमावबंदीच्या निर्णयाचा अवलंब केलेला होता. याच घटना लक्षात घेता आता दिलेल्या आदेशांमध्ये प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर गर्दी टाळण्याचं आवाहन केलेलं दिसून येतंय. काही ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांच्या जमावावर निर्बंध, संशयास्पद हालचालींवर लक्ष, सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त घोषणाबाजी टाळणं, सोशल मीडियावर अफवा न पसरवणं आणि पोलिसांनी दिलेल्या आदेशांचं पालन करणं अशा सूचना दिल्या आहेत. पण या जमावबंदीच्या आदेशांवर नागरिकांच्या मनात निर्माण झालेला मोठा प्रश्न म्हणजे ही लॉकडाऊनची तयारी आहे का? कारण भारतानं कोविड काळात अशाच प्रकारचे आदेश पाहिले होते. त्यावेळी सुरुवातीला जमावबंदी लागू झाली आणि नंतर देशात सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये आता पुन्हा तशाच परिस्थितीची भीती निर्माण झालेली दिसून येते.
मात्र मंडळी सध्याची परिस्थिती कोविड सारखी नाहीये हे समजून घेणं आत्ताच्या काळात फार महत्वाचं ठरणार आहे. कारण यावेळेचं संकट हे तेल आणि पेट्रोलवरून उद्भवलेलं आहे. देशात सध्या इंधन आणि ऊर्जा सुरक्षेबाबत मोठं दडपण निर्माण झालेलं आहे. सध्या जगात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल बाजारावरच ऑलरेडी परिणाम झालेला आहे. त्यामुळं मे 2026 मध्ये भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग वाढ करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. ही दरवाढ 4 वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की आज भारतात कच्च्या तेलाची किंमत $100 प्रति बॅरलच्या पुढे गेल्याची नोंद आहे. या वाढत्या किमतींमुळे वाहतूक, अन्नधान्य, उद्योग, शेती, वीज उत्पादन अशा सगळ्याच क्षेत्रांवर आता हळूहळू परिणाम होऊ लागलाय. हे पेट्रोल डिझेलचे दर वाढले की मालवाहतूक महाग होते आणि त्याचा थेट परिणाम बाजारातील वस्तूंच्या किमतींवर होतो. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण होते. हीच परिस्थिती योग्य पद्धतीने हँडल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जमावबंदीचा निर्णय घेतला असल्याचं माध्यमांमध्ये दिसून येत आहे. त्यासोबत मंडळी याच पार्श्वभूमीवर भारत सरकार ऊर्जा सुरक्षेबाबत तयारी करताना दिसत आहे. सरकारकडे सध्या कच्च्या तेलाचा मोठा साठा असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. पण नेमकं हे पेट्रोल डिझेल किती दिवस पुरणार आहे ही गोष्ट मात्र गुपितच आहे. आणि ग्राउंड रियालिटी बघितली तर सगळीकडे पेट्रोलसाठी भल्या मोठ्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे. तसेच अनेक पेट्रोल पंप बंद पडल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे सरकार हे सावध भूमिका घेत आहे. त्यासोबत माध्यमांच्या माहितीनुसार सरकारी विभागांमध्ये देखील इंधन बचतीसाठी अंतर्गत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी वाहतूक खर्च नियंत्रणात ठेवणे, अनावश्यक वापर कमी करणे आणि पुरवठा व्यवस्थापन मजबूत ठेवण्यावर भर दिला जात आहे. सोबतच एकत्रित दौरे करणे असे आदेश त्यांना देण्यात आलेत. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये सरकार लॉकडाऊनची तयारी करते का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण इतिहास पाहिला तर युद्ध, तेल संकट किंवा मोठ्या आर्थिक धक्क्यांच्या वेळी सरकार काही प्रतिबंधात्मक पावलं उचलत असतं. मात्र सध्या तरी भारत सरकारनं कोणताही राष्ट्रीय लॉकडाऊन, संचारबंदी किंवा इंधन रेशनिंग जाहीर केलेलं नाही. पण पेट्रोल डिझेल समस्येवरून आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न लक्षात घेता ग्राउंड रियालिटीवरून काहीतरी संकट येणार आणि लॉकडाऊन लागणार हा वास लोकांना लागल्याचं कळून येत आहे. त्यामुळेच पुणे महानगरपालिकेनं जमावबंदीचे आदेश दिल्याचं दिसून येत आहे. बाकी म्हणजे या जमावबंदीच्या आदेशावरून तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.